नमस्कार मित्र हो. आज आपण भारतातील शहरी समुदाय याचा विचार करणार आहोत. भारतीय समाजाचं वर्गीकरण यामध्ये दोन भाग आपण पाहिलेले आहेत. दोन समुदायाचा विचार केलेला आहे. एक म्हणजे आदिवासी समुदाय किंवा आदिम समुदाय आणि दुसरा म्हणजे ग्रामीण समुदाय. आणि आज आपल्याला तिसरा समुदायाच्या विषयी माहिती बघायची आहे. भारतातील शहरी समुदाय हा एक तिसरा भाग म्हणून आपल्याला शिकायचा आहे. तिसरा भाग म्हणून याचा अभ्यास करायचा आहे. शहरी समाजामध्ये वेगवेगळी जीवन पद्धती कशा पद्धतीची असते, तेथील समस्या कोणत्या, शहरी समुदाय म्हणजे काय, त्याची वैशिष्ट्ये कोणती, आणि शहरी समुदायामध्ये वेगवेगळ्या समस्याबरोबरच त्या कमी करण्याविषयीचे जे काही सरकारने घेतलेले जे उपक्रम आहे, उपाययोजना आहे, त्या उपाययोजना आपल्याला या भागामध्ये शिकायच्या आहे. तर बघू तर मग आपण भारतातील शहरी समुदाय. आता शहरी समुदाय यालाच नागरी समुदाय असंही म्हटलं जात असतं. जेथे ग्रामीण समुदाय संपतो तेथून शहरी समुदायाला सुरुवात होते. शहरी समाजामध्ये किंवा समुदायामध्ये वेगवेगळी जीवन पद्धती असलेली गावे, शहरे आणि महानगरांचा समावेश होतो. औद्योगिक विकासामुळे शहरीकरण मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे आणि याचा परिणाम म्हणून शहरी समुदाय सुधारत आला. प्रत्येक देशामध्ये वैशिष्ट्यपूर्ण शहरी समुदाय असतो. एखादा समुदाय शहरी आहे की नाही हे ठरविण्यासाठी काही विशिष्ट निकष वापरले जातात. त्यापैकी काही निकष जर पाहिले तर आपल्याला सांगता येतं की लोकसंख्येची गणना हा एक निकष आहे. दुसरा व्यवसायाचे प्रकार. तिसरा सामाजिक संघटन. चौथा वैशिष्ट्यपूर्ण परिसर आणि व्यापक समाजाची संस्कृतीपेक्षा भिन्न संस्कृती. असे वेगवेगळे निकष आपल्याला दिसून येतात. शहरी समुदायाची संस्कृती जर पाहिली तर खेड्यांपेक्षा किंवा ग्रामीण समुदायापेक्षा आणि आदिवासी समुदायापेक्षा वेगळी असते, विकसित असते. सुधारित संस्कृती आपल्याला दिसून येते. त्यांचं जे संघटन पाहिलं तर वैशिष्ट्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळतं. लोकसंख्येची घनता ही जास्त असते. आणि व्यवसायाचा जर विचार केला तर या समुदायामध्ये औद्योगिक व्यवसाय मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतात. सेवा क्षेत्रामध्ये सुद्धा लोक काम करताना दिसून येतात. सेवा क्षेत्र आणि उद्योग क्षेत्र यामध्ये लोक आपलं उत्पन्न मिळवतात. अशा प्रकारे जे निकष आहे हे निकष या नागरी समुदायामध्ये पाहायला मिळतात. सामाजिक विविधता जपणाऱ्या व्यक्ती आपल्याला दिसून येतात आणि यांची संख्या तुलनेने मोठी असते. लोकसंख्येची अधिक घनता असलेली आणि कायमस्वरूपाची वसाहत म्हणून नागरी समुदाय ओळखला जातो. युरोप आणि अमेरिकेतील पूर्वीच्या समाजशास्त्रज्ञांनी
शहरांच्या उदय आणि वृद्धीचा तपशीलवार अभ्यास केला आहे. त्यामध्ये फर्डिनांड टॉनिज, एमिल दुर्खिम, मॅक्स वेबर, जॉर्ज सिमेल, रॉबर्ट पार्क, लुईस वर्थ या समाजशास्त्रज्ञांचा समावेश होतो. शहरी जीवनशैलीवर त्यांची मते वेगवेगळ्या प्रकारची मांडलेली दिसून येतात. शहरी भाग किंवा शहरी भागातील लोकांचे एकत्रीकरण हे एक मानवी वसाहत होय. लोकसंख्येची अधिक घनता, पायाभूत सोयी सुविधांची उपलब्धता ही या शहरी मानवी वसाहतीची वैशिष्ट्य आहे. शहर आणि नगर आणि उपनगर असे शहरी भागाचे वर्गीकरण केलं जातं. या शहरांचं वर्गीकरण जर पाहिलं, ज्याला नगर किंवा शहर म्हटलं जात असतं ते नगर, उपनगर अशा भागामध्ये वर्गीकरण याचं केलं जात असतं. बघा, बाजूच्या चित्रामध्ये तुम्हाला शहरी समुदायाची वस्ती दिसून येईल आणि याची घनता पाहिली तर अतिशय दाटी वाटीने ते राहताना दिसून येतात. घनता म्हणजे काय, तर एका चौरस किलोमीटर मागे किती लोकसंख्या वास्तव्य करते त्यावरून आपल्याला लोकसंख्येची घनता काढता येते. आणि ही लोकसंख्येची घनता शहरी समुदायाची जास्त असल्याचं पाहायला मिळतं, दिसून येतं. आपण शहरी समुदायाची व्याख्या बघू. पहिली व्याख्या मॅक्स वेबर यांची आहे. त्यांनी सांगितलंय की पुढील प्रमाणे 5 वैशिष्ट्यावरून किंवा लक्षणावरून शहरी समुदाय ओळखता येतो किंवा शहरी समुदायाची व्याख्या स्पष्ट होते. त्यांनी 5 लक्षणं शहरी समुदायाची सांगितलेली आहे, 5 वैशिष्ट्ये शहरी समुदायाची सांगितलेली आहे. पहिलं वैशिष्ट्य सांगितलं आहे ते म्हणजे ठराविक भूप्रदेश. म्हणजे शहरी समुदाय हा एक विशिष्ट भूभागावर वास्तव्य करणारा असतो. नंबर 2, या शहरी समुदायामध्ये बाजारपेठा विस्तारलेल्या असतात. तीन, कायदेसंहिता आणि न्यायव्यवस्था ही या ठिकाणी एकवटलेली असते. कायद्याच्या माध्यमातून सर्व गोष्टी या ठिकाणी चालत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि न्यायव्यवस्था ही कायद्याच्या माध्यमातून शहरी समुदायातली चालत असते. त्याचबरोबर शहरी नागरिकांच्या संघटनेतून नागरी सहकार्याची जाणीव निर्माण होते. या शहरी समुदायामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे संघटना आहेत त्या संघटनांच्या माध्यमातून एकमेकांमध्ये सहकार्याची भावना निर्माण होते, जाणीव निर्माण होत असते. आणि 5वं एक लक्षण सांगितलेलं आहे ते म्हणजे शहरातील अधिकारी नेमण्यासाठी शहरातील नागरिकांना पुरेशी राजकीय स्वायत्तता असते. जे शहराचं किंवा या समुदायाचं राजकीय संचालन करण्याकरिता जे अधिकारी नेमले जात असतात, हे अधिकारी शहरातील नागरिकांना पुरेसे शहरातील जे राजकीय नेते आहेत त्यांच्या माध्यमातून या शहराचं राजकीय संचालन चालतं. त्यानंतर दुसरी व्याख्या आपल्याला बघता येतं ती म्हणजे हेनरी पेरेन यांची व्याख्या.
नागरी संस्कृतीच्या विकासाची 2 मूलभूत वैशिष्ट्ये त्यांनी सांगितली आहे. बिगर शहरी सरंजामशाही, सत्ताधिकाऱ्यांकडून संपत्ती आणि राजकीय स्वायत्ततेसाठी व्यापारावर अवलंबून असलेला बुर्ज्वा समाज. बुर्ज्वा म्हणजे काय? आहेरे असा वर्ग. आता आहेरे वर्ग म्हणजे काय की ज्यांच्याकडे काय असते? संपत्ती असते, पैसा असतो. असे श्रीमंत म्हणजे आहेरे. आणि ज्यांच्याकडे काही संपत्ती नसते, जे गरीब असतात, त्यांना नाहिरे असं म्हटलं असतं. म्हणजे आहेरेचा एक वर्ग त्या ठिकाणी असतो, नाहिरेचा वर्ग त्या ठिकाणी असतो. सोबतच मध्यमवर्ग आणि शहरी नागरिकांचे सामुदायिक संघटन, अशा संघटनांमुळे शहराला स्थानिक सरंजामशहा किंवा धार्मिक अधिकाऱ्यांच्या नियंत्रणातून मुक्त करण्यासाठी आवश्यक तो संघटन भाव निर्माण होत असतो. थोडंसं क्लिष्ट वाटत असलं तरी आपल्याला असं म्हणता येतं, या वाक्यावरून आपण सांगू शकतो की हेनरी पेरेन यांनी सांगितलंय की शहरी समुदाय म्हणजे असा समुदाय की ज्या समुदायामध्ये बुर्ज्वा समाज असतो. बुर्ज्वा लोक असतात, आहेरे लोक असतात. म्हणजे ज्या समुदायामध्ये काय असतं, व्यापारी संघटन मोठं असतं, फार मोठं असतं, आणि व्यापारी संघटन आहेरे लोकांकडे एकत्रित झालेलं असतं. व्यापाराच्या माध्यमातून ते श्रीमंत झालेले असतात. बुर्ज्वा समाज निर्माण होत असतो. सोबतच या समुदायामध्ये मध्यमवर्गीय लोक सुद्धा राहतात आणि नागरिकांचं सामुदायिक संघटन निर्माण झालेलं पाहायला मिळतं. आणि धार्मिक अधिकाऱ्यांच्या नियंत्रणातून मुक्त करण्यासाठी आवश्यक तो संघटन भाव यांच्यामध्ये निर्माण होतो. त्यानंतर तिसरं व्याख्या आपल्याला सांगता येते ते म्हणजे मेरियम वेबस्टर यांच्या शब्दकोशातील व्याख्या. या शब्दकोशामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की ज्या समाजामध्ये आधुनिक औद्योगिक स्वरूपाचे नागरीकरण झालेले आहे आणि जेथील सांस्कृतिक परंपरा वैविध्यपूर्ण आहे, तो समाज शहरी समुदाय. काय आहे? ज्या समुदायामध्ये, ज्या समाजामध्ये आधुनिक औद्योगिक स्वरूपाचे नागरीकरण झालेले आहे. आधुनिक नागरीकरण झालेलं म्हणजे ज्या ठिकाणी औद्योगिकरण आपल्याला पाहायला मिळतं, शहरीकरण आपल्याला पाहायला मिळतं, पाश्चिमात्यीकरणाचा प्रभाव मोठ्या प्रमाणामध्ये झालेला असतो. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची जी काही नवीन संस्कृती जी आहे, ती नवीन संस्कृतीचं स्वीकारणारा हा समुदाय असतो. परिवर्तन ज्या समुदायामध्ये लवकर घडून येते असा समाज म्हणजे शहरी समुदाय असं त्यांनी सांगितलं. आणि अशा समाजामध्ये धर्मनिरपेक्ष मूल्यांवर मोठ्या प्रमाणात भर दिलेला आहे. मात्र ही मूल्य समाजकेंद्री नसून व्यक्तिकेंद्री आहेत. काय? ही जी मूल्य आहे, ही मूल्य समाजकेंद्री नाही तर व्यक्तिमूल्य आपल्याला दिसून येतं. अशा पद्धतीने वर दिलेल्या ज्या व्याख्या, त्या व्याख्यांवरून आपल्याला शहरी समुदाय म्हणजे काय याची पुसट का होईना किंवा थोडक्यात का होईना तरी आपल्याला काय मिळतं, एक प्रकारची जी माहिती आहे ती माहिती आपल्याला मिळत आहे. आता आपल्याला बघायचं आहे शहरी समुदायाची वैशिष्ट्ये.
व्याख्यांचा विचार जर केला तर आपल्याला या व्याख्यांमध्ये शहरी समुदायाची काही वैशिष्ट्ये पाहायला मिळाली. त्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आपण सांगू शकतो ते म्हणजे बहुजिन्सीपणा. या समुदायामध्ये पहिलं वैशिष्ट्य दिसून येते ते म्हणजे बहुजिन्सीपणा. यालाच आपल्याला विविधता असं म्हणता येतं, विविधता म्हणू शकतो. या समुदायामध्ये सामाजिक आणि सांस्कृतिक बहुजिन्सीपणा हा विविध वर्ग आणि व्यवसाय यामध्ये पाहावयास मिळतो, दिसून येतो. जाती, भाषा आणि धर्म या बाबींमध्ये शहरी भागांमध्ये संमिश्रता आणि वैविध्य असल्याने शहरांना विश्वव्यापी व सहनशीलता हे गुण प्रदान करते. काही वेळा याच बाबी सामाजिक ताणतणावासाठी कारणीभूत ठरतात. विविध देशातील विविध संस्कृतीचे लोक रोजगार, शिक्षण किंवा आरोग्य सेवेच्या आणि वैद्यक सेवेच्या शोधामध्ये नागरी समुदायामध्ये स्थलांतरित होतात. आणि म्हणून शहरी समुदाय हा बहुजिन्सी समाज आहे असं म्हटलं जातं. हा समाज वैविध्य आणि संमिश्रतेसाठी ओळखला जात असतो. या समुदायामध्ये अनेक जातीचे, धर्माचे, पंथाचे, अनेक विचारांचे लोक काय करत असतात, रोजगार मिळवण्यासाठी येतात, शिक्षण घेण्याकरिता या समुदायामध्ये येतात. आरोग्यविषयक ज्या काही सोयी आहे त्या सोयीच्या शोधात येतात, वैद्यक सोयींच्या शोधात येतात आणि या माध्यमातून ते त्या ठिकाणी वास्तव्य करतात. आणि म्हणून विविधता किंवा बहुजिन्सीपणा हे वैशिष्ट्य या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतं. त्यानंतर दुसरं एक वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे लोकसंख्येची अधिक घनता. आता लोकसंख्येची घनता म्हणजे काय, तर एका चौरस किलोमीटर मागे किंवा एका चौरस किलोमीटर मध्ये जेवढी लोकसंख्या वास्तव्य करते त्याला लोकसंख्येची घनता असं म्हटलं जातं. आदिवासी समुदायाचा जर विचार केला तर एका चौरस किलोमीटर मध्ये अतिशय कमी लोकसंख्या त्या ठिकाणी वास्तव्य करते. शहरी समुदायाचा जर विचार केला तर आदिवासी समुदायापेक्षा शहरी समुदायामध्ये अतिशय जास्त लोकसंख्या वास्तव्य करते. म्हणजे एकीकडे कमी लोकसंख्या एका किलोमीटर मध्ये वास्तव्य करताना दिसते तर एकीकडे अतिशय जास्त लोकसंख्या वास्तव्य करताना दिसते. आणि ग्रामीण समुदायाचा जर विचार केला तर एका चौरस किलोमीटर मध्ये 5,000 लोकसंख्येपर्यंत त्या ठिकाणी वास्तव्य करताना दिसून येते. म्हणजे मध्यम स्वरूपाची जी लोकसंख्येची घनता आहे ही ग्रामीण समुदायामध्ये दिसते. अतिशय कमी लोकसंख्येची घनता ही आदिवासी समुदायामध्ये दिसते आणि अतिशय जास्त लोकसंख्येची घनता ही शहरी समुदायामध्ये किंवा नागरी समुदायामध्ये दिसून येते. आणि बहुजिन्सी समाज म्हणून नागरी समुदायाला ओळखलं जात असतं. आणि या समुदायामध्ये अनेक संस्कृती एकवटलेल्या दिसून येतात. म्हणजे एकाच संस्कृतीचे लोक या ठिकाणी राहतात असं नाही. लोकसंख्येची घनता जास्त प्रमाणामध्ये असल्यामुळे काय होतं, महानगरे निर्माण होत असताना दिसतात. अर्बन ऑक्टोपस याप्रमाणे ग्रामीण भागातील लोकांना आपल्या प्रभाव क्षेत्रामध्ये ओढून घेण्याचे काम करतात.
शहरी केंद्रांमध्ये सातत्याने येणारा लोकांचा ओघ याला कारणीभूत असतो. लोकसंख्येची घनता वाढण्याचं कारण काय की या समुदायामध्ये लोकांचं स्थलांतरण करण्याचं जे काही प्रमाण आहे हे अतिशय जास्त असतं. जास्त लोक काय करत असतात, या ठिकाणी वास्तव्याला येत असतात आणि म्हणून या समुदायाची जी घनता आहे ही जास्त दिसून येते. तिसरं एक वैशिष्ट्य पाहायला मिळतं ते म्हणजे भिन्न भिन्न व्यवसाय. शहरातील व्यवसायांचं विशेषीकरण झालेलं असतं. व्यवसायासाठी आवश्यक श्रम विभाजन आणि विशेष संधीची उपलब्धता आहे. शहरी भागातील व्यवसाय प्रामुख्याने बिगर कृषी पद्धतीचे आहेत. हे व्यवसाय उत्पादन, व्यापार आणि वाणिज्य, व्यावसायिक आणि शासकीय सेवा यावर आधारित असतात. शहरांमध्ये मी तुम्हाला सांगितलंय की औद्योगिकरण मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं असतं. त्यामुळे या उद्योगात काम करणारे वेगवेगळे जे श्रमिक आहेत ते श्रमिक अनेक ठिकाणाहून त्या ठिकाणी श्रम करण्याकरिता येतात. आणि या शहरी भागातील व्यवसाय जो आहे हा बिगर शेती व्यवसाय. शेती व्यवसाय त्या ठिकाणी केला जात नाही. शेती व्यवसाय ग्रामीण समुदायामध्ये केला जातो. शहरी समुदायामध्ये औद्योगिक प्रगती मोठ्या प्रमाणामध्ये झालेली असते. वेगवेगळ्या प्रकारचे जे उद्योग आहे हे उद्योग त्या ठिकाणी वसलेले असतात. सोबतच व्यापार मोठ्या प्रमाणामध्ये या समुदायामध्ये होतो आणि शासकीय सेवा यामध्ये सुद्धा लोक काय करत असतात, गुंतलेले असतात. म्हणजे शिक्षणाचं प्रमाण या ठिकाणी जास्त असतं. म्हणजे शैक्षणिक संस्था या ठिकाणी जास्त असतात. बँकिंग सेवा या ठिकाणी जास्त असतात. आणि म्हणून मग या ठिकाणी या सेवा पुरविणारे जे काही श्रमिक आहेत यांचं वास्तव्य शहरांमध्ये झालेलं दिसून येतं. आणि म्हणून काही वेगवेगळ्या व्यवसायामध्ये अनेक लोक गुंतलेले पाहायला मिळतात. काही लोक व्यापारामध्ये गुंतलेले असतात, काही बँकिंग व्यवसायामध्ये गुंतलेले असतात, काही शैक्षणिक संस्थांमध्ये गुंतलेले असतात, काही बाजार व्यवसायामध्ये किंवा वाणिज्य क्षेत्रामध्ये गुंतलेले असतात, काही औद्योगिक क्षेत्रामध्ये गुंतलेले लोक असतात. असे वेगवेगळे व्यवसाय या समुदायामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर पुन्हा एक चौथं वैशिष्ट्य दिसून येतं ते म्हणजे सामाजिक गतिशीलतेचं अधिक प्रमाण. आता सामाजिक गतिशीलता जर पाहिली तर या समुदायामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येते. या समुदायामध्ये गतिशीलता ही अतिशय जास्त पाहावयास मिळते. कारण की या ठिकाणचे जे लोक आहेत ते लोक कसे असतात, परिवर्तनशील असतात. ते लवकर परिवर्तनाला आत्मसात करतात. आणि जाती व्यवस्था या ठिकाणची क्षीण झालेली असते. जाती व्यवस्थेला मानलं जात नाही. अनेक जातींचे, अनेक धर्मांचे, अनेक विचारांचे, अनेक पंथांचे लोक या ठिकाणी एकत्र काम करतात. एकाच कंपनीमध्ये, एकाच औद्योगिक क्षेत्रामध्ये सर्व जातीचे, धर्माचे लोक त्या ठिकाणी काम करताना मिळेल. आणि म्हणून जाती व्यवस्था या ठिकाणची क्षीण झालेली असते. क्षीण झालेली असते म्हणजे जाती व्यवस्था त्या ठिकाणी आढळून येत नाही. आणि म्हणून या ठिकाणी या नागरी समुदायामध्ये सामाजिक गतिशीलता दिसून येते. अर्पित दर्जा हे या समुदायामध्ये दिसत नाही. अर्पित दर्जा म्हणजे काय, जन्मानुसार प्राप्त झालेला दर्जा. आपण ज्या जातीमध्ये जन्माला येतो त्या जातीमध्येच आपल्याला मरावं लागतं.
आणि म्हणून आपल्या जातीच्या माध्यमातून मिळणारा दर्जा हा अर्पित दर्जा असतो. परंतु नागरी समुदायामध्ये अर्पित दर्जाला कोणतंही स्थान नसतं, अर्जित दर्जाला स्थान असतं. जो आपण स्वतःच्या स्वकर्तृत्वाने काय करत असतो, प्राप्त करतो, मिळवतो, अशा दर्जाला अर्जित दर्जा असं म्हटलं जातं. शिक्षण व व्यवसायामुळे प्राप्त झालेले सामाजिक स्थान म्हणजे अर्जित दर्जा. आपण चांगल्या पद्धतीचं शिक्षण घेतलं आणि शिक्षण घेतल्यानंतर जर समजा चांगल्या नोकरीवर लागलो, आपण कलेक्टर झालो, वकील झालो किंवा एक मोठा व्यावसायिक झालो, एक उद्योजक झालो, तर हे आपण आपल्या स्वकर्तृत्वावर आपण मिळवलेलं असतं. आणि म्हणून समाजामध्ये आपला एक विशिष्ट दर्जा तयार होत असतो. या दर्जाला आपल्याला अर्जित दर्जा असं म्हटलं जातं. या मिळालेल्या स्थानामुळे समाजामध्ये जास्त महत्त्व प्राप्त होते. त्यामुळे व्यक्तीला स्वबळावर व गुणवत्तेवर आपला सामाजिक दर्जा वाढविता येतो. जसं उदाहरण घेतलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक छानसं उदाहरण आपल्याला देते. त्यांना समाजामध्ये जो दर्जा आहे तो अर्जित दर्जा प्राप्त झाला. त्यांनी उच्च शिक्षण घेतलं आणि स्वतः सोबतच समाजाचीही प्रगती घडवून आणली. हा अर्जित दर्जा आहे. एखादा व्यक्ती गरीब असेल, तो जर समजा उच्च शिक्षित होऊन जर एक मोठ्या पदावर कार्यरत जर समजा राहिला, तर त्यामुळे काय होईल की त्याचा जो अर्जित दर्जा आहे हा अर्जित दर्जा वाढेल. आता तुम्हाला समजलं असेल अर्पित दर्जा म्हणजे काय. जो आपल्याला जन्मतः प्राप्त होणारा दर्जा असतो त्याला अर्पित दर्जा असं म्हटलं जात असतं. आणि मनुष्याने जो दर्जा काय केला जात असतो, स्वकर्तृत्वाने मिळविलेला असतो, स्वबळावर मिळविलेला असतो, त्याला अर्जित दर्जा असं म्हटलं जात असतं. आणि नागरी समुदायामध्ये अर्जित दर्जाला फार मोठ्या प्रमाणात वाव असतो. आता तुम्हाला माहिती आहे का, मुंबई शहराच्या एकूण भूप्रदेशावरील 1/6 भाग 1000 माणसांनी व्यापलेला आहे. काय? मुंबई शहराच्या एकूण प्रदेशातील 1/6 भाग. 1/6 भाग म्हणजे काय? 1/6 भाग म्हणजे 1/6 अशा पद्धतीचा भाग म्हणजे 1/6 भाग. हा आपल्याला काय दिसून येतो? माणसांनी व्यापलेला असल्याचं आपल्याला दिसून येतं. प्रत्यक्षात बृहन्मुंबईच्या आराखड्यानुसार 1000 माणसांनी 4 एकर भाग व्यापलेला असावा असे सुचविण्यात आलेले आहे. भारतातील महानगरांमध्ये निरपेक्ष आणि सापेक्ष अशा दोन्ही प्रकारची दाटीवाटी दिसून येते. शहरांमध्ये लोकसंख्येची घनता प्रचंड आणि म्हणून निरपेक्ष आणि घनता अधिक नसली तरी शहरातील लोकांना सोयीसुविधा पुरविण्याची समस्या असल्याने त्यांचे स्वरूप सापेक्ष आहे. यामुळे निवास, वीज पुरवठा, पाणी पुरवठा, दळणवळण, रोजगार यासारख्या पायाभूत सोयी सुविधांवर प्रचंड ताण येतो. दिल्ली शहरातील लोकसंख्येची घनता कमी आहे. कमी करण्याकरिता दिल्लीच्या परिघामध्ये गावे विकसित करण्याचा प्रयोग फारसा यशस्वी ठरला नाही. दिल्लीमध्ये लोकसंख्येची घनता जास्त आहे. हे जे आपण पाहिलेलं आहे यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की शहरांमध्ये लोकसंख्येची घनता जास्त असते.
त्यामुळे निवासाची समस्या दिसून येते, विजेची समस्या दिसून येते, पाणी पुरवठ्याची समस्या दिसून येते, दळणवळणाची समस्या दिसून येते, गर्दीची समस्या दिसून येते, रोजगाराची समस्या आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यामुळे काय होतं की प्रचंड ताण निर्माण होत असतो. आणि म्हणून दिल्ली सरकारने काय केलं, लोकसंख्येची आपली घनता कमी करण्यासाठी आजूबाजूला लागलेले जे काही ग्रामीण समुदाय आहे ते शहरी भागामध्ये परिघामध्ये विकसित करण्याचा प्रयोग केला, परंतु हा प्रयोग अयशस्वी ठरला. असो, त्यानंतर 5वं वैशिष्ट्य आपल्याला या नागरी समुदायाचं पाहायला मिळतं, दिसून येतं, ते म्हणजे दुय्यम नातेसंबंध. या समुदायामध्ये दुय्यम नातेसंबंध आपल्याला दिसतात. शहरी समाजामध्ये व्यक्तीतील नातेसंबंध दुय्यम स्वरूपाचे आहे. तेथील नातेसंबंध प्राथमिक स्वरूपाचे नाही, जसं ग्रामीण समुदायामध्ये प्राथमिक संबंध दिसून येतात. जसं शेजारी असेल तर आपण काका, मामा, दादा, भाऊ, ताई, काकू, आत्या अशा पद्धतीचे संबंध ग्रामीण समुदायामध्ये निर्माण करतो आणि त्याचं पालन करतो. शहरी समुदायामध्ये अशा प्रकारे शेजारच्या लोकांशी संबंध नसतात, फक्त ते हायबायचे संबंध असतात. आपल्या घराजवळ राहतो म्हणून आपण त्याला ओळखतो. मराठीत एक म्हण आहे ना, देखल्या देवा दंडवत. म्हणजे आपली भारतीय संस्कृती आहे की एखादा कोणताही देव असो, देव जर आपण समोरून जर जात असेल तर आपण काय करतो, दंडवत करतो, नमस्कार करतो. आपल्याला माहितही राहत नाही तो देव कोणता आहे, काय नाही आहे हे माहीत नसतं, पण तो देव आहे म्हणून मग आपण काय करतो, नमस्कार करतो, निघून चाललो जातो. त्याची माहिती परिपूर्ण माहिती नसते. देवाचं मंदिर आहे की देवीचं मंदिर आहे, नागोबाचं मंदिर आहे, कोणत्या देवतेचं आहे हे माहिती नसतं. म्हणून देखल्या देवा दंडवत अशासारखी परिस्थिती या नागरी समुदायामध्ये आपल्याला दिसून येते. म्हणजे दुय्यम नातेसंबंध आपल्याला पाहायला मिळतात. एकमेकांशी संवाद कमी प्रमाणामध्ये होतो. शहरांमध्ये लोकांची शहरी जीवनशैली असते, म्हणजेच येथील लोकांची औपचारिक संवाद, हाय बाय झालं की निघून चाललं जाणं. व्यक्तिनिरपेक्ष वर्तन असतं. मग तो श्रीमंत असेल तर त्याच्यासोबत चांगले संबंध निर्माण केले जात असतात. गरीब असेल तर त्याला विचारलं सुद्धा जात नाही. नातलगां व्यतिरिक्त इतरांशी नाते, सांस्कृतिक वैविध्य, क्लब, बगीचे, उपहारगृहे, चित्रपटगृहे, बाजारपेठा इत्यादी अनेक ठिकाणी फावला वेळ घालविणे अशी संस्कृती पाहायला मिळते. आता ही संस्कृती ग्रामीण भागामध्येही आली. पहिले ग्रामीण भागामध्ये सण समारंभ साजरे केले जात असायचे. नागरी समुदायामध्ये आरट्या पार्ट्या केल्या जात असतात. बाग बगीच्यांमध्ये फिरण्याची पद्धती आपल्याला दिसून येतात. वेगवेगळे जे क्लब आहेत ते क्लब तयार झालेले दिसून येतात. त्या क्लबचं सदस्यत्व दिसून येतं. संस्कृती वैविध्य आपल्याला पाहायला मिळतं. वेगवेगळ्या प्रकारची संस्कृती दिसून येते आणि तशा प्रकारचे मंडळ आपल्याला दिसून येतात. तशा प्रकारचे वेगवेगळे संस्था आपल्याला दिसून येतात. याचा प्रभाव आता ग्रामीण समाजावर सुद्धा होत आहे. आरट्या पार्ट्याचं जे प्रमाण आहे ते प्रमाण आपल्याला या नागरी समुदायामधून ग्रामीण समुदायामध्ये स्थलांतरित झाल्याचं दिसून येतं. चित्रपट पाहणे, आठवडी एखादा चित्रपट पाहायला पाहिजे अशी संस्कृती नागरी समुदायाची आहे, माझं मत नाही आहे. मग आपल्या कुटुंबाला आठवडी नागरी समुदायामध्ये चित्रपटगृहांमध्ये नेलं जात असतं, बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नेलं जात असतं. ग्रामीण समुदायामध्ये सुद्धा याचं प्रमाण वाढत असल्याचं पाहायला मिळतं.
असो, याबद्दल आपल्याला काही म्हणायचं नाही. परिवर्तन ही काळाची गरज आहे. कालाय तस्मै नमः. पण दुय्यम संबंध जे आहे हे या समुदायामध्ये आपल्याला दिसतात, पाहायला मिळतात. त्यानंतर 6वं वैशिष्ट्य दिसून येतं ते म्हणजे बाजारपेठ आधारित अर्थव्यवस्था. नागरी समुदायामध्ये बाजारपेठ आधारित अर्थव्यवस्था असते. शहरातील आर्थिक संघटन हे बाजारपेठ आणि चलन अर्थव्यवस्थेवर आधारित असतं. कशावर असतं? चलन अर्थव्यवस्थेवर आधारित असतं. पैसा, पैशाशिवाय आपलं क्रेडिट काहीच नसतं. आजच्या शहरी केंद्राचं प्रमुख वैशिष्ट्य हे आहे. ई मार्केटिंग आपण पाहतो, ई बिझनेस आपण पाहतो. आज ऑनलाईन बाजारपेठेचा पर्याय देखील खुललेला आहे. ही बाजारपेठ नफाचलित आहे. ग्रामीण भागामध्ये जर पाहिलं तर ग्रामीण भागामध्ये नफा मिळणेच हा उद्देश नसतं, परंतु नागरी समुदायामध्ये मात्र नफा मिळणे हा एकमेव उद्दिष्ट आपल्याला दिसून येतं. नफा मिळणे हे अंतिम उद्दिष्ट पाहायला मिळतं, ज्यामुळे व्यक्तिकेंद्रित वर्तनाला चालना मिळते. काय मिळते? व्यक्ती केंद्रित वर्तन. आपलं आपण पाहायचं, दुसऱ्याकडे लक्ष द्यायचं नाही, दुसऱ्या पाहण्याची काही गरज नाही. अशा पद्धतीचं वर्तन म्हणजे व्यक्तिकेंद्रित वर्तन. 7वं वैशिष्ट्य दिसून येतं ते म्हणजे सुधारित पायाभूत सोयीसुविधा. गॅस, टेलिफोन, पिण्याचं पाणी, इंटरनेट, वेगवेगळ्या प्रकारे पक्के रस्ते, विमानतळ, मेट्रो, रेल्वे, खरेदीचे मॉल, व्यावसायिक केंद्र शहरांमध्ये पाहायला मिळतात. विविध नागरी सोयी सुविधांचा समावेश शहरांमध्ये झालेला असतो आणि यांचा समावेश करण्यासाठी शहर विकास कार्यक्रमाचे वेगवेगळ्या वेळी अद्ययावतीकरण केले जाते. पुन्हा अद्ययावत म्हणजे जे असेल त्यामध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला जात असतो, अद्ययावत केलं जात असतात. यामध्ये रस्ते, वीज पुरवठा, पाणी पुरवठा, कचरा व्यवस्थापन इत्यादीचा समावेश असतो. 8वं वैशिष्ट्य आपल्याला दिसून येतं ते म्हणजे विभक्त कुटुंब पद्धती. आता विभक्त कुटुंब पद्धती म्हणजे काय? तर पती पत्नी आणि त्यांची अविवाहित मुले ज्या कुटुंबात राहतात अशा कुटुंबाला काय म्हटलं जात असतं? विभक्त कुटुंब म्हटलं जात असतं. शहरी भागामध्ये संयुक्त कुटुंबाची संख्या कमी नसल्यागत असते आणि विभक्त कुटुंबाची संख्या मात्र जास्त आहे. व्यक्तिकेंद्रित त्यामुळे तेथील विभक्त कुटुंबाची संख्या वाढत आहे. आजच्या काळात कुटुंब व्यवस्था अस्थिर झालेली आहे. कुटुंबापेक्षा व्यक्तीला अधिक महत्त्व दिलं गेलेलं आहे आणि म्हणून विभक्त कुटुंब पद्धतीचं प्रचलन हे नागरी समुदायाचं वैशिष्ट्य आहे. ग्रामीण समुदायामध्ये संयुक्त कुटुंब पद्धती आहे. त्यानंतर 9वं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं वर्गीय जाणीव. येथील लोकांना वर्गीय जाणीव आहे आणि ते पुरोगामी विचाराचे आहेत. पुरोगामी म्हणजे सुधारित विचार. यामुळे काय झालेलं आहे? विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील आधुनिक घडामोडींशी येथील लोक संपर्कामध्ये येतात. वैज्ञानिक जे काही घडामोडी होतात, तंत्रज्ञानाच्या बाबतीमधून जे काही परिवर्तन घडून येत असतं, या
परिवर्तनाची किंवा घडामोडीच्या संपर्कामध्ये येथील लोक येतात आणि हक्कांचं संरक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या चळवळीमध्ये ते सहभागी होतात. वेगवेगळी चळवळ समाजामध्ये जी निर्माण झालेली असते, या चळवळीमध्ये निर्माण होऊन मग ते काय करत असतात, आपले हक्क मिळवण्याचा प्रयत्न करतात. जसं कामगार संघटना आहे किंवा कोणत्या शिक्षक संघटना असतील किंवा कामगार चळवळ असेल, औद्योगिक संघटना आपल्याला दिसून येतात, व्यापारी संघटना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. व्यापाऱ्यांमध्ये सुद्धा या संघटना असल्याचं निदर्शनास येतं. तर अशा वेगवेगळ्या संघटना या समुदायामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि यातून मग वेगवेगळे वर्ग समाजामध्ये, या नागरी समुदायामध्ये निर्माण होत असतात. श्रीमंत वर्ग, मध्यम वर्ग, गरीब वर्ग किंवा प्रशासकीय वर्ग, नोकरदार वर्ग, मालक श्रमिक वर्ग, असे शिक्षित अशिक्षित वर्ग, गरीब श्रीमंत वर्ग आहे. हे जे वर्ग आहे हे वर्ग निर्माण होत असल्याचं दिसून येतं. त्यानंतर 10वं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे औपचारिक सामाजिक नियंत्रण. लोकांच्या वर्तनावर नियंत्रण ठेवणाऱ्या अनौपचारिक साधनांसह कायदे, विधिविधान, पोलीस यंत्रणा आणि न्यायालय ही औपचारिक सामाजिक नियंत्रणाची साधने या समुदायात गरजेची असतात. आता कुटुंबातील वरिष्ठ, धार्मिक नेतृत्व आणि शिक्षकांच्या पारंपरिक नियंत्रणाचे प्रमाण कमी झालेलं आहे. पूर्वी कुटुंबातील वरिष्ठ व्यक्तींच्या मताला प्राधान्य असायचं. त्यांनी म्हटलं की त्याच्यावर नकारात्मक कुणीही भूमिका ठेवत नसायचं. वृद्ध व्यक्तीने म्हटलं, कौटुंबिक वरिष्ठ व्यक्तीने म्हटलं की ते ऐकावंच लागत असायचं, त्याला पर्यायच नसायचा. आज मात्र औपचारिक सामाजिक नियंत्रण झालेलं आहे. कुटुंबाच्या वरिष्ठ व्यक्तींचं नियंत्रण राहिलेलं नाही, म्हणजे अनौपचारिक नियंत्रण राहिलेलं नाही. पूर्वी धार्मिक नेतृत्वाला मानलं जात असायचं. धर्माने म्हणजे धर्मग्रंथ असेल किंवा जे काही धार्मिक व्यक्तींनी जर समजा एखादी गोष्ट सांगितली तर ती मान्य केली जात असायची, त्याचं पालन केलं जात असायचं. काही बाबतीत आजही शास्त्रात मध्ये लिहिल्या गेलेलं आहे असं सांगतात, रामायणामध्ये लिहिलं गेलेलं आहे असं सांगतात, महाभारतामध्ये लिहिलं गेलेलं आहे असं सांगतात आणि त्या माध्यमातून दाखले देऊन आपण त्याचं पालन करत असल्याचं दिसून येतं. म्हणजे पूर्वीच्या याच्यामध्ये आज फार कमी झालेलं. आज मात्र धार्मिक नेतृत्व कमी झालेलं. सोबतच शिक्षकांची पारंपरिक नियंत्रणाची भूमिका असायची. शिक्षकांना फार मोठं स्थान होतं. आज मात्र ते राहिलं नाही. फक्त शिक्षक हा एक मार्गदर्शक बनला. शिक्षकाला काही म्हणजे कुठे स्थान राहिलेलं दिसून येत नाही. शिक्षक जर म्हटलं तर फुकटचा पगार मिळणारा एक व्यक्ती असं समजलं जातं. किंवा पूर्वी एक अशी म्हण होती की नाही मागता येत भीक तर मास्तर की शिक. अशा प्रकारची म्हण होती. तीही
काय झालेलं आहे, आता शिक्षकांचा जे प्रभाव आहे तो कमी झालेला दिसून येतो. ना ग्रामीण भागामध्ये राहिला ना शहरी भागांमध्ये सुद्धा दिसून येतं. शिक्षक एक फक्त मार्गदर्शक गाईड म्हणून त्याची भूमिका राहिलेली आहे. त्याचं कोणतंही नियंत्रण राहिलेलं नाही. आणि म्हणून या नागरी समुदायामध्ये औपचारिक सामाजिक नियंत्रण आहे, फक्त उपचारात्मक. शिक्षक सुद्धा काय करतात, शिकवायचं म्हणून शिकवायचं, औपचारिक. पण विद्यार्थी ज्ञान घेण्याच्या माध्यमातून शिकतात का, शिकायचं म्हणून शिकायचं. नोकरी मिळाली पाहिजे म्हणून शिकायचं, ज्ञान प्राप्त झालं पाहिजे म्हणून शिकायचं नाही. अशा प्रकारची भूमिका आज आपल्याला पाहाव्यास मिळते. म्हणजेच औपचारिक नियंत्रण या ठिकाणी दिसून येतं. त्यानंतर 11वं आपल्याला वैशिष्ट्य नागरी समुदायाचं किंवा शहरी समुदायाचं सांगता येतं, ते म्हणजे गुंतागुंतीची श्रमविभाजन. श्रमविभाजन म्हणजे काय, तर शहरी समुदायामध्ये श्रमविभाजन पाहायला मिळते. एकच म्हणजे औद्योगिकरण या समुदायामध्ये झाल्यामुळे काय झालेलं आहे, एकच वस्तू किंवा सेवाची निर्मिती करत असताना त्या सेवेमध्ये किंवा त्या वस्तूमध्ये वेगवेगळ्या म्हणजे निर्मिती, त्या वस्तूच्या किंवा सेवेच्या निर्मितीमध्ये वेगवेगळ्या विभागात विभागणी करणे याला श्रम विभागणी असं म्हटलं जात असतं. शहरी भागामध्ये स्पष्ट आणि विशेषीकृत श्रम विभाजन आढळते. म्हणजे एखादी वस्तू जर तयार करायची असेल तर पूर्वी एकाच व्यक्ती वस्तू तयार करण्यापासून तर बाजारपेठेमध्ये विकण्यापर्यंतचं काम करायचं. आज मात्र नाही, आज मात्र वेगवेगळ्या प्रकारचं श्रम विभाजन झालेलं आहे. त्यांच्या कामाचं प्रशिक्षण वेगवेगळ्या प्रकारे दिलं जात असतं. म्हणजे टीव्ही जर समजा तयार करायची असेल तर टीव्हीचे वेगवेगळे जे काही पार्ट असतात ते पार्ट तयार करणारे श्रमिक वेगवेगळे आपल्याला दिसून येते. एक अमेरिकेमध्ये फोर्ड कार तयार करण्यासाठी 6,000च्या वर विभागणी केली जाते. त्याने त्या 6,000 विभागामध्ये श्रमिक काम करताना दिसून येतात. किंवा वैद्यकीय व्यवसायामध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ आपल्याला दिसून येतं, रेडिओलॉजिस्ट दिसून येतं, बालरोग तज्ज्ञ आपल्याला दिसून येतं, भूतल तज्ज्ञ आपल्याला दिसून येतं. किंवा शिक्षणामध्ये आपल्याला अर्थशास्त्राचे शिक्षक एक वेगळे, समाजशास्त्राचे शिक्षक वेगळे, इंग्रजीचे शिक्षक वेगळे, राज्यशास्त्राचे शिक्षक वेगळे, मराठीचे शिक्षक वेगळे, इतिहासाचे शिक्षक वेगळे. हे काय श्रम विभागणी आहे. आणि ही श्रम विभागणी या समुदायामध्ये आपल्याला पाहायला मिळते किंवा दिसून येते. आपल्याला काय करायचं आहे की आपली थोडीशी प्रगती तपासायची आहे. सिंहावलोकन तुम्हाला मागच्या ज्यापासून मी सांगत आहो की सिंहावलोकन आपण करत आलेलो, आताही आपल्याला सिंहावलोकन करायचं आहे. ते बघा, थोडक्यात बघू आपण. आपली प्रगती तपासायची आहे ती म्हणजे शहरी जीवनशैलीची कोणतीही 3 वैशिष्ट्ये नमूद करायची आहे. मी तुम्हाला जी 11 वैशिष्ट्ये सांगितली ती 11 वैशिष्ट्यापैकी 3 वैशिष्ट्ये आपण आठवून बघायचे. ग्रामीण समाजापेक्षा शहरी समाजात विभक्त कुटुंब पद्धती का दिसून येते. विभक्त कुटुंब पद्धती आणि संयुक्त कुटुंब पद्धती या दोन्ही पद्धती मी तुम्हाला आता समजून सांगितलेल्या, त्याचा विचार करा. तिसरं आहे दुय्यम नातेसंबंध. हे शहरी समुदायाचे महत्वपूर्ण वैशिष्ट्य का मानले जाते. दुय्यम संबंध आणि प्राथमिक संबंध हे याबाबत सुद्धा आपण चर्चा केलेली आहे. तर ठीक आहे, यानंतरच्या तासिकेमध्ये, व्हिडिओ तासिकेमध्ये आपण शहरी समुदायाच्या प्रमुख समस्यांचा विचार करू. आजच्या तासिकेमध्ये येथेच आपण थांबू. बघत राहा व्हिडिओ आणि लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.